दवाखान्यात करू शकतो. दवाखान्यात दररोज काही पेशंट येतात, त्या हाताने दरवाजा अनलॉक करतात, आणि तिकडे इन्फेक्शनचा धोका जास्त होतो. तर तो धोका टाळावा म्हणून आपण तिथे लावून तो धोका टळवतो. आणि दुसरं म्हणजे का आपण घरात पण लावू शकतो. वृद्ध व्यक्तींना उठण्यापासून त्रास असतो, तिकडे पण लावू शकतो. मी तुम्हाला वर्क करून दाखवतो. हे अनलॉक आहे म्हणून ग्रीन लाईटने इंडिकेट करत आहे. आणि मी हे बटन दाबलं की हे लॉक झालं. रिमोटवर चालतोय दरवाजा का? रिमोटवर चालतंय. आणि रिमोटवर जरी रिमोटला काही झालं तरी आपण मोबाईल ॲक्सेस देऊन थंब रीडर, फेस रीडर लावून हे करू शकतो. मोबाईलवरती काय लावून? मोबाईलचा ॲक्सेस देऊन ब्लूटूथ कनेक्ट करून. ब्लूटूथ कनेक्ट करून सुद्धा आणि हे बाजारात उपलब्ध आहे, पण बाजारात उपलब्ध 15,000 ते 20,000 रुपयाच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. मी हे 1,500 ते 2,000च्या रेंजमध्ये केलं आहे, जसं की सर्वसामान्य लोकांना परवडेल. काय बसवलं ते? सेन्सॉर बसवलं आहे का? नाही, हे रिमोट कंट्रोल स्विच बसवला आहे दरवाजाला? रिमोट कनेक्ट करून त्याला रिमोट कनेक्ट करून या मोटरला कनेक्शन दिलं, म्हणजे स्विच हे होतं रिमोटला रिवर्स सिस्टीम. आणि ते रिमोटने हे दाबलं की हा नट बोल्ट वरती जातो, आणि रिमोटनंच दुसरं बटन दाबलं की हा बोल्ट खाली येतो. म्हणजे ते आता मी हे बटन दाबलं तर हे लॉक होतं अशा पद्धतीने. आणि हे बटन ते लॉक कसं होतंय? ते सेन्सर आहे का तिथं कुठं? नाही, सेन्सर नाही आहे. आतमध्ये रिमोट कंट्रोल स्विच लावलं. रिमोट कंट्रोल स्विच च्या माध्यमातून ते हे करते काम करते. कुठली शाळा आहे तुझी? माझी शाळा सौ विमलाबाई गरवरे प्रशाला, जिल्हा पुणे जिल्हा. तर अशा पद्धतीने आपण दवाखान्यात वगैरे आपण करू शकतो.